या तारखेनंतर कांद्याचे बाजारभाव पार करणार 3,000 रुपयांचा टप्पा। तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक 2200 रुपयांचा बाजारभाव। राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण। तर सध्या कांदा बाजारभाव हे वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या ट्रेंडमध्ये त्या ठिकाणी दिसत आहे। एकंदरीत हा जो काही ट्रेंड आहे हा चढता आलेख त्या ठिकाणी कांदा बाजारभावाच्या बाबतीत मानला जातोय। दुसरीकडे युद्धबंदीनंतर आखाती देशामध्ये देखील कांद्याची मागणी आता वाढत चाललेली आहे। लासलगावसह अन्य नाशिक विभागातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला जवळपास 15 रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी बाजार मिळतोय। याशिवाय मार्चच्या शेवटच्या आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये झालेला जो काही अवकाळी पाऊस होता या पावसामुळे कांद्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नाशिक विभागात त्या ठिकाणी नुकसान झाले आणि यामुळे जे काही बाजार समित्यांमध्ये जी काही कांद्याची आवक आहे ती थोडी त्या ठिकाणी घटलेली आहे। दुसरीकडे एकंदरीत जो काही कांद्याचा सध्याला पुरवठा होत आहे, जागतिक जी काही कांद्याच्या बाबतीत जी स्पर्धा आहे, याशिवाय मध्य पूर्वेकडील जो काही तणाव आहे, या सर्व पार्श्वभूमीवरती कांद्याच्या दरामध्ये मे महिन्यामध्ये नेमकी सुधारणा होणार की हे जे काही बाजारभाव आहे ते घसरणार याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहून चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब देखील करा। शेतकरी बंधूंनो, आपण जर का पाहिलं तर कांद्याचे बाजारभाव हे कांद्याची मागणी असेल, कांद्याचा पुरवठा, याशिवाय कांद्याचं उत्पादन आणि कांद्याची जी काही निर्यात होते आणि या निर्यातीमुळे परकीय चलन जे काही राज्यामध्ये परिणामी देशामध्ये या सर्व गोष्टींवरती कांद्याचे दर हे त्या ठिकाणी अवलंबून असतात। सध्या कांद्याचे बाजारभाव जर आपण महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये जर पाहिले तर लासलगाव असेल, पिंपळगाव बसवंत असेल, याशिवाय कळवण असेल, चांदवड असेल, संगमनेर कांदा मार्केट असेल, आळेफाटा ओतूर या सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला जवळपास त्या ठिकाणी 1000 ते 1400 रुपयाच्या दरम्यान सरासरी दर मिळतोय। दुसरीकडे लासलगाव बाजार समिती असेल, या बाजार समितीमध्ये देखील त्या ठिकाणी 1050 ते 1400 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय। तर पुणे आणि नाशिक विभागामधील काही महत्त्वाच्या चांगल्या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या कांद्याला जवळपास 2000 ते 2500 रुपयाच्या दरम्यान दर मिळतोय। एकंदरीत सरासरी बाजारभावाची जी काही स्थिती आहे ती जवळपास 2057 रुपये प्रति क्विंटल एवढी त्या ठिकाणी आहे। परंतु उत्पादन जो काही खर्च आहे तो 1800 रुपयापर्यंत वाढलेला सध्याला मिळणारे हे जे काही दर आहे ते अतिशय तोकडे त्या ठिकाणी आहेत। दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर अवकाळी पावसामुळे सुमारे 4500 हेक्टरवरील जो काही कांद्या पिकाचं नुकसान आहे ते त्याकडे झालं आणि एकट्या नाशिक विभागामध्ये जवळपास कांद्याच्या उत्पादनामध्ये 12 ते 15% घट त्या ठिकाणी आता कृषी विभागाने नोंदवली आहे। मागच्या वर्षी हे जे काही उत्पादन होतं हे 39 लाख मेट्रिक टन होतं, त्यामुळे यंदा जवळपास 34 लाख मेट्रिक टन पर्यंत उत्पादन खाली येण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे। पावसामुळे काय होतं की कांद्याची जी काही टिकवण क्षमता आहे ती त्या ठिकाणी कमी होते आणि परिणामी शेतकऱ्यांना आपला जो काही माल आहे तो लवकर बाजारामध्ये आणावा लागतो, ज्यामुळे आवक वाढून दर हे त्या ठिकाणी दबावाखाली येतात। परंतु हा जो काही कांदा संपल्यानंतर कांद्याचे बाजारभाव पुन्हा एकदा त्या ठिकाणी वाढू लागतात। दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर कांद्याच्या निर्यातीबाबतीतच एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे ती आता कांद्याने जी काय किमान निर्यात मूल्य ज्याला की आपण MEP असं म्हणतो ती 20% होती आणि हे 20% जे काही निर्यात शुल्क आहे ती आता हटवलेलं आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांसाठी ही गोष्ट अतिशय त्या ठिकाणी सकारात्मक आहे। आता मध्य पूर्वेकडील देशांमध्ये जो काही आखाती देशांमधला जो काही युद्धजन्य परिस्थिती आणि जो काही तणाव होता यामुळे पूर्णतः निर्यात जी काय आहे ती विस्कळीत झाली होती, परंतु हळूहळू आता निर्यात त्या ठिकाणी पूर्वत होत आहे आणि ही निर्यात एकदा पूर्वत झाली तर कांद्याला 100% बाजार हे त्या ठिकाणी वाढू शकतात। दुसरीकडे आता ही जी काय भारताची जी निर्यात आहे ती जरी विस्कळीत झाली असली तरी पाकिस्तान आणि इजिप्त सारख्या देशांची जी काही निर्यात आहे ती आता सध्या त्या ठिकाणी सुरू आहे आणि या देशांकडून जी काही भारताच्या कांद्याला स्पर्धा निर्माण होत आहे आणि याच स्पर्धेमुळे त्या ठिकाणी भारताचा जो काही कांदा आहे तो स्पर्धेच्या युगामध्ये किंवा जे काही भारताचे ग्राहक देश आहेत तर यांना त्या ठिकाणी आकर्षित सध्या करताना दिसत नाही। दुसरीकडे सध्या भारतात उन्हाळी कांद्याचा मोठा पुरवठा त्या ठिकाणी सध्याला सुरू आहे, मात्र देशांतर्गत जी काही मागणी आहे ती आता स्थिर असल्याने बाजारभावामध्ये मोठी सुधारणा होताना त्या ठिकाणी दिसत नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का कांदा असेल आणि जर तो तुम्ही बाजारामध्ये विक्रीसाठी जर आणणार असाल तर दररोजच्या बाजारावर पाहून त्या ठिकाणी कांद्याचं विक्रीचं नियोजन हे जर का तुम्ही टप्प्याटप्प्याने जर केलं तर तुम्हाला कांद्याच्या विक्रीमधून जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी मिळू शकतात। दुसरीकडे तज्ज्ञांच्या मते पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे उत्पादनाच्या घटीमुळे जून जुलै महिन्यापासून कांद्याच्या दरामध्ये त्या ठिकाणी सुधारणा होऊ शकते, परंतु तोपर्यंत तुम्ही जो काय कांदा आहे तो व्यवस्थित जर तुमच्याकडे जर भिजलेला जर नसेल त्या ठिकाणी तुम्ही साठवण त्या ठिकाणी करून ठेवू शकता। तुम्हाला काय वाटतं, कांद्याचे दर हे 3000 रुपयांच्या पार जातील का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा।